लास्ट लेक्चरला आपण काय स्टडी करत होतो द RH factor, some important remaining part of the RH factor. RH factor represent the presence of antigen कुठला आहे antigen D आहे on the surface of RBC. आठवतंय का surface of RBC वर antigen D असतो असा पर्टिक्युलर antigen असेल तर तो RBC च्या surface वर. So if the presence of antigen D on the surface of RBC, individual is RH positive. तो person का है RH positive, and the absence of the antigen D on the surface of RBC, so this person is individual is RH negative person. So this RH positive and RH negative is most important factor for the blood transfusion. हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कशासाठी आहे ब्लड ट्रान्सफ्युजन साठी. मीन्स एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सनला जर आपल्याला ब्लड डोनेट करायचं असेल ट्रान्सफर करायचं असेल तर RH फॅक्टर इम्पॉर्टंट असतो. आलं लक्षात. RH फॅक्टर हा प्रेझेन्स ऑफ अँटीजेन असतो. तर B कुठला आहे अँटीजेन D. आता लक्षात ठेवा मोस्ट ऑफ जे पर्सन आहे मोस्ट ऑफ 80 to 85% ऑफ इंडिव्हिज्युअल इज RH पॉझिटिव्ह. 80 to 85 जे पर्सेंट पॉप्युलेशन आहे ह्यूमनचं पॉप्युलेशन अबाउट 80 to 85% इज RH पॉझिटिव्ह अँड रिमेनिंग वन 15 to 20% जे पॉप्युलेशन आहे ते कुठलं आहे RH निगेटिव्ह आहे. RH पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्या बॉडीत काय अँटीजेन D आहे त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज नाही आहेत त्यांच्या बॉडीत प्लाझ्मामध्ये. RH निगेटिव्ह म्हणजे त्यांच्याकडे प्लाझ्माही नाही, सॉरी अँटीबॉडीजही नाही आहे आणि अँटीजेन पण नाही आहे. कळलं हे लक्षात ठेवा. आता सपोज एक कंडिशन सांगतो, एक डिसऑर्डर स्टडी करायचा आहे आपल्याला. दिस डिसऑर्डर इज इरिथ्रोब्लास्टोसिस. fetalis. This disease is erythroblastosis fetalis. Erythro means RBC. Blastosis means rupturing or breaking. Fetalis means on the fetus condition. The fetus condition means child ज्या fetus condition मध्ये असतं तर त्याचे जे RBCs असतात RBC चा काय होतं बस्टिंग होतं हार्ट ब्रेकडाऊन होत असतं. इन विच टाइप ऑफ द डिसऑर्डर erythroblastosis fetalis. This type of the disorder is also known as HDN. HDN stands for hemolytic disease of newborn. It is hemolytic disease of newborn. means जे न्यूबॉर्न बेबी असेल और जे फिटस कंडिशनला असेल त्या पर्सनची त्या इंडिव्हिज्युअल फिटसची डेथ मदरच्या युटरस मध्ये होते नाहीतर आफ्टर बर्थ त्याची डेथ होत असते. हा असा डिसऑर्डर्स आहे. कुठला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस और HDN हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. दिस डिसीज इज कॉज ड्यू टू. हा डिसीज कधी कॉज होत असतो चाइल्ड मध्ये किंवा फिटस मध्ये इफ मदर is RH positive, sorry RH negative, carrying RH positive fetus. म्हणजे एक मदर इंडिव्हिज्युअल अशी आहे तिचा ब्लड ग्रुप AB काय कुठले असेल पण तो काय RH निगेटिव्ह आहे आणि ती इंडिव्हिज्युअल ती मदर इंडिव्हिज्युअल काय कार्य करते RH पॉझिटिव्ह फिटस. तर तो जो इंडिव्हिज्युअल फिटस असेल त्या इंडिव्हिज्युअल फिटसचा कुठला डिसऑर्डर होईल इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस. पण हे डिसऑर्डर कधी होत असतं आफ्टर फर्स्ट प्रेग्नन्सी.
जी फर्स्ट प्रेग्नन्सी असते, आफ्टर फर्स्ट प्रेग्नन्सी झाल्यानंतर जे सेकंड प्रेग्नन्सी असेल फिमेल इंडिव्हिज्युअल्स मध्ये, सपोज एक कंडिशन घेऊ आपण, ही एक फिमेल इंडिव्हिज्युअलचा वूम आहे. वूम मीन्स इट इज ऑल्सो नोन ॲज फिटस, सॉरी प्लासेंटा, किंवा सॉरी प्लासेंटा नाही म्हणणार त्याला, आपण डायरेक्टली म्हणायचं युटेरस. इट इज अ युटेरस, आणि युटेरस मध्ये आहे हा एक फिटस. ओके, हा आहे त्याचा प्लासेंटा. प्लासेंटा इन दी युटेरस. प्लासेंटा कुठे असतो? युटेरस. म्हणजे हा बाहेरचा भाग आहे युटेरस, आणि त्यामध्ये काय आहे? हा प्लासेंटा मध्ये. प्लासेंटा मध्ये हा एक बेबी इंडिव्हिज्युअल फिटस आहे. इट इज कनेक्टेड विथ अम्बिलिकल कॉर्ड, याला आपण अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो. ओके, तर त्या सपोज ही मदर इंडिव्हिज्युअल म्हणजे हा युटेरस, मदरचा युटेरस आहे, तो आपण काय करायचा, कन्सिडर RH निगेटिव्ह, आणि हा जो इंडिव्हिज्युअल आहे फिटस तो कसा आहे? RH पॉझिटिव्ह आहे. ओके, ज्यावेळेस फर्स्ट प्रेग्नन्सी होते असते ॲट द डिलिव्हरी टाइम, तर द लिटल एक्सचेंज ऑफ द ब्लड बिटवीन द मदर अँड फिटस विल टेक प्लेस. ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा जो चाइल्ड असतो त्याचा ज्यावेळेस बर्थ होतो, तर ही जी अम्बिलिकल कॉर्ड आहे तिला कट केली जात असते, माहित असेल तुम्हाला. तर त्यावेळेस काय होतं, सम अमाउंट ऑफ ब्लड विल एक्सचेंज फ्रॉम मदर टू देअर फिटस अँड फिटस टू देअर मदर. आता आपल्याला माहिती आहे हा RH पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्यात काय आहे? अँटीजेन D आहे. हा एक ब्लडचं जर एक्सचेंज होत आहे तर मदरकडे अँटीजेन पण नाही आहे, अँटीबॉडीज पण नाही आहे. मग हा जो RH पॉझिटिव्ह फिटस आहे त्याच्यामधलं जर ब्लड एक्सचेंज होत आहे मदरशी, तर अँटीजेन D कुठे गेला? मदरच्या बॉडीमध्ये. म्हणजे मदरच्या बॉडीमध्ये काय आता? अँटीजेन D. तर मदरची बॉडी काय प्रोड्यूस करते? अँटीबॉडीज अगेन्स्ट अँटीजेन D. मग ते अँटीजेन कुठले असतील? D अँटीजेन आहे, मदरची बॉडी प्रोड्यूस करते. तर मदरची बॉडी जी D अँटीजेन प्रोड्यूस करते, सॉरी अँटीबॉडीज प्रोड्यूस करते, कोणाला किल करण्यासाठी? अँटीजेनला किल करण्यासाठी. म्हणजे मदरच्या बॉडीमध्ये काय आहे आता? अँटीबॉडीज D प्रेझेंट आहे. बरोबर. सेकंड प्रेग्नन्सी मध्ये काय होतं? सेकंड प्रेग्नन्सी पण तीच कंडिशन असेल. सपोज RH पॉझिटिव्ह फिटस आहे आणि RH निगेटिव्ह जर असेल, तर मदर मधून अँटीबॉडीज ट्रान्सफर, मदर कडून बघा काय काय ट्रान्सपोर्ट होत असतं, मदर टू देअर फिटस. ज्यावेळेस कुठलीही फिमेल इंडिव्हिज्युअल प्रेग्नंट असते, तर त्यावेळेस ती मदरकडून फिटसला काही न्यूट्रिएंट कॅरी होत असतात, काही गॅसेस कॅरी होत असतात, काही हॉर्मोन्स कॅरी होतात, काही अँटीबॉडीज कॅरी होतात. तर त्यामध्ये न्यूट्रिएंट मीन्स मदर टू देअर फिटस काय ट्रान्सफर होतं? न्यूट्रिएंट. ओके. दुसरं सम गॅसेस, एक्सचेंज ऑफ द गॅसेस. ऑक्सिजन प्रोव्हाइड होतो मदरला, मदरकडून फिटसला, आणि फिटसकडून काय रिसीव्ह केला जातो? कार्बन डायऑक्साईड. हे झाले गॅसेस. सम हॉर्मोन्स, सम एन्झाइम्स, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट अँटीबॉडीज. मीन्स मदरकडून अँटीबॉडी जे ट्रान्सफर होतात फिटसला, त्यांचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. IgG लक्षात ठेवा. इम्युनोग्लोबिन जीन टाइप ऑफ द अँटीबॉडीज present in the mother transferred to their fetus through placenta. Placenta through mother जे अँटीबॉडीज ट्रान्सफर करते फिटसला ते असतात IgG, इम्युनोग्लोबिन G अँटीबॉडीज. कळलं? प्लासेंटा थ्रू कॅरी होत असतात. आता फर्स्ट कंडिशन समजली तुम्हाला. मग आता ही जी मदर इंडिव्हिज्युअल आहे सेकंड प्रेग्नन्सी मध्ये काय होणार? तिच्या बॉडीत काय अँटीबॉडीज D आहे. अँटीबॉडीज D ट्रान्सफर टू मदर फ्रॉम मदर टू फिटस. म्हणजे मदरच्या फिटसच्या बॉडीमध्ये काय आहे? अँटीजेन D आहे. मदरकडून काय गेला? अँटीबॉडीज D गेला. यांच्यात काय झालं? कॉम्प्लेक्स तयार झाला, अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार झाला. आणि तिथं जे RBC असतात त्या RBC
तसेच स्पेरिकली ते काय होतात टर्जिड होतात आणि टर्जिड झाल्यानंतर आरबीसी रप्चर होतात म्हणजे तो जो फिटस इंडिव्हिज्युअल जो असतो फिटस त्याची मदरच्या युटरसमध्ये डेथ होऊन जाते. आलं लक्षात? याला म्हणायचं इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस और एचडीएन हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न्स. मग ही कंडिशन प्रिव्हेंट करण्यासाठी काय मेडिकेशन आहेत का? आहेत मेडिकेशन. तर ते काय असतात ज्यावेळेस ही कंडिशन कधी येत असते ते पण लक्षात ठेवा. महत्वाचं ती कंडिशन काय येते ही RH पॉझिटिव्ह लक्षात ठेवा RH पॉझिटिव्ह मेल असेल आणि RH पॉझिटिव्ह फिमेल तर त्या दोघांचे जे चाइल्ड असतील ते ऑलवेज RH पॉझिटिव्हच असतात. मी आधीच सांगितलं जे इंडिव्हिज्युअल्स असतात ह्यूमन इंडिव्हिज्युअल ते 80 to 80% काय असतात RH पॉझिटिव्ह असतात. मग सपोज RH पॉझिटिव्ह मेल आहे RH पॉझिटिव्ह फिमेल आहे तर दोघांपासून जो इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार तो पण कसा असेल RH पॉझिटिव्ह असेल. सपोज RH निगेटिव्ह मेल आहे RH पॉझिटिव्ह फिमेल आहे दोघांपासून जो इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस होईल तो इतर RH पॉझिटिव्ह असेल नाहीतर RH निगेटिव्ह असणार. कळलं? आता ही कंडिशन हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न कंडिशनची किंवा इरिथ्रोब्लास्टोसिस कंडिशन ही या कंडिशन मध्ये अप्लाय होत नाही कारण की मी आधीच सांगितलं RH निगेटिव्ह मदर असेल RH पॉझिटिव्ह फिटस असेल तर ही कंडिशन अप्लाय होत असते. पण इथं काय RH पॉझिटिव्ह फिमेल आहे तर पुढे ती कंडिशन होत नाही. आता इथं काय करा आपण RH पॉझिटिव्ह मेल आणि RH निगेटिव्ह फिमेल आहे तर चाइल्डच्या पॉसिबिलिटीज काय असतात एकतर तो RH पॉझिटिव्ह आहे किंवा RH निगेटिव्ह असते. म्हणून ज्यावेळेस प्रेग्नन्सी कन्सीव्ह होत असते मीन्स एखादी फिमेल इंडिव्हिज्युअल प्रेग्नेंट आहे तर त्यावेळेस ब्लडच्या टेस्टिंग केल्या जात असतात. मीन्स ब्लड टेस्टिंग मध्ये त्या फिमेल इंडिव्हिज्युअलला कळतं की तिचं ब्लड ग्रुप कुठला आहे. मीन्स मोस्टली RH निगेटिव्ह जर असणार ती फिमेल इंडिव्हिज्युअल तर तिला पुढची ट्रीटमेंट देत असतात. म्हणजे जी सेकंड प्रेग्नन्सी कॅरी करणार आहे त्या चाइल्ड मध्ये हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न नको व्हायला. कधी लक्षात ठेवा परत सांगतो ही कंडिशन कधी ॲनालिसिस करतात ज्यावेळेस RH निगेटिव्ह फिमेल असेल तर पुढची कंडिशन देत असतात मीन्स मेडिकेशन देत असतात. मग मेडिकेशन काय देतात ज्यावेळेस फर्स्ट प्रेग्नन्सी होते त्या फिमेल इंडिव्हिज्युअलची फर्स्ट प्रेग्नन्सी ज्यावेळेस असते फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस तिला काय देतात अँटीबॉडीज डी देतात. मीन्स जे नॅचरली जाणार आहे फिटस टू काय अँटीजेन इकडे जाणार आहेत ना मग त्या फिमेल इंडिव्हिज्युअलला जी अम्बिलिकल कॉर्डचा जो रिजन आहे ड्युरिंग द डिलिव्हरी टाइम तर काय त्या फिमेल इंडिव्हिज्युअलला काय देतात अँटीबॉडीज डी देतात. म्हणजे फिटस कडून जाणारे जे अँटीजेन आहे फिटस कडून काय जाणार आहे अँटीजेन डी जाणार आहे ते तिथंच काय केले जातील अँटीजेन किल केले जातील. म्हणजे ती मदरकडे जातील का ते नाही जाणार. मदरकडे जर ते अँटीजेन डी जाणार नाही तर मदरच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज डी पण नाही प्रोड्यूस होणार. समजलं? त्याला म्हणायचं इरिथ्रोब्लास्टोसिस फिटालिस और हेमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. अंडरस्टँड दिस? Now, तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन विचारतो. इफ चाइल्ड ब्लड ग्रुप इज ए, चाइल्डचा ब्लड ग्रुप काय आहे ए, व्हॉट विल बी द पॉसिबिलिटीज ऑफ द पॅरेंट ब्लड ग्रुप. पॅरेंटचा ब्लड ग्रुप आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे ब्लड ग्रुप ॲज वेल ॲज देअर जीनोटाइप.
म्हणजे चाइल्डचा ब्लड ग्रुप काय आहे? ए आहे. तर पॅरेंटचा ब्लड ग्रुप काय? आलं लक्षात? कुठला आहे तो किंवा त्याचे जिनोटाइप्स काय? तर आधी आपण चाइल्डचा ब्लड ग्रुप घेतला, कुठला आहे? ए. त्याचे जिनोटाइप्स काय असतात? आय ए असणार, आय किंवा आय ए और आय कॅपिटल आय, झिरो और स्मॉल आय आपण घेतो. तर ही पॉसिबिलिटी असणार. तर यावर आपल्याला पॅरेंट्सचं जिनोटाइप्स काढायचं आहे. मग पॅरेंट्सचा ब्लड ग्रुप काय असू शकतो? सिंपल असेल. आता हा आय ए आहे, हा आय ए आहे, म्हणजे पॅरेंटचा ब्लड ग्रुप जो असेल, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंटचा ब्लड ग्रुप, एक तर तो ए असणार नाहीतर ओ असणार. दोघा पॅरेंट्स मध्ये एका पॅरेंट्सचा नाही कन्सिडर करते आपण. एक आता ओ कधी फॉर्म होतो? आता हा जो ब्लड ग्रुप आहे हा सपोज आपण मेल पॅरेंट सांगितलं, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट. मेल पॅरेंट पासून आय ए येतोय आणि फिमेल पॅरेंट पासून स्मॉल येतोय, पण चाइल्ड मध्ये तो फॉर्म होतोय आय ए आणि स्मॉल आय. म्हणजे त्या चाइल्डचा ब्लड ग्रुप काय आता? काय? ओ कसं काय? ए असणार. आय ए आणि स्मॉल आय ना डॉमिनेंट एक्सप्रेस होतो, रिसेसिव्ह एक्सप्रेस होतो. कळलं काय? इफ ब्लड ग्रुप ऑफ चाइल्ड इज AB, so what will be the possibilities of the genotype of parents? Parents चे genotypes काय असतील? जर AB ब्लड ग्रुप आहे तर पॅरेंटचा ब्लड ग्रुप काय असेल? हे क्वेश्चन घेऊन घ्या, उद्या विचारणार आहे तुम्हाला. लक्षात आलंय? उद्या लक्षात ठेवा, विचारेल. चाइल्डचा ब्लड ग्रुप AB तर पॅरेंटचा ब्लड ग्रुप काय असेल, किंवा चाइल्डचा ब्लड ग्रुप O आहे तर पॅरेंटचा ब्लड ग्रुप आहे, किंवा पॅरेंटचे जिनोटाइप्स काय असतील. कळलं? नेक्स्ट वन इज कॉमन ह्यूमन डिसीज. Common human disease. So what is the meaning of disease? If the dysfunctioning of or the defunctioning of organ or group of organ or organ system. बघा डिसफंक्शनिंग होते कशामध्ये? एक तर ऑर्गन मध्ये किंवा ग्रुप ऑफ ऑर्गन्स मध्ये किंवा होल ऑर्गन सिस्टम मध्ये जर डिसफंक्शनिंग होत असेल due to invading or the infection of the pathogens, diet or the heredity. म्हणजे एक तर पॅथोजनचे इन्फेक्शन झालं किंवा डाएट प्रॉपर नसेल किंवा हेरिडिटी कॉजमुळे जर ऑर्गन, ग्रुप ऑफ ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टम डिसफंक्शनिंग होत असेल, सो इट इज कॉल्ड एज डिसीज. समजलं डिसीज कसं काय असतो? डिसफंक्शनिंग ऑफ ऑर्गन, ग्रुप ऑफ ऑर्गन, ऑर्गन सिस्टम. आलं लक्षात? हे होत असेल कशामुळे? ड्यू टू हेरिडिटरी कॉजेस, ड्यू टू पॅथोजेन्स अँड द नेक्स्ट वन इज अ डाएट. तर त्याला काय म्हणतात आपण? डिसीज. तर आता कॉमन ह्यूमन डिसीज आर ऑफ टू मेन टाइप्स, टू मेन कॅटेगरीज. वन इज कॉन्जेनाइटल अँड अनदर वन इज acquired. Congenital disease and the second one is acquired disease. So what is a congenital disease? The disease which start from or which initiates from the बर्थ. म्हणजे चाइल्डचा बर्थ झाल्यानंतर लगेच जो डिसीज स्टार्ट होत असतात ते डिसीज कुठले असतात? कॉन्जेनायटल डिसीज असतात. आणि हे जे कॉन्जेनायटल डिसीज असतील
मीन्स ते कशामुळे असू शकतात, मोस्टली हेरिडिटरी causes. So this type of the congenital disease is mostly uncurable. बरेचसे डिसीज आहेत ते अनक्युरेबल आहेत, मीन्स ते क्युअर होत नाही. पण असे काही डिसीज आहेत कॉन्जेनायटल आहेत बट काही अमाउंट मध्ये त्यांना आपण क्युअर करू शकतो विथ द हेल्प ऑफ द जीन थेरपी. जीन थेरपी मध्ये काय होतं, द रिप्लेसमेंट ऑफ द डिफेक्टिव्ह जीन बाय नॉर्मल जीन. सपोज एक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे, एक ह्युमन सोसायटीमध्ये 2 इंडिव्हिज्युअल पर्सन असे आहेत की हा मेल इंडिव्हिज्युअल आहे आणि इकडे फिमेल इंडिव्हिज्युअल असे त्याचे क्रोमोझोम्स. ओके, हा फिमेल इंडिव्हिज्युअल मीन्स हा मॅटर्नल, हा पॅटर्नल आपण कन्सिडर करू, मदर आणि फादरचे बरोबर. ते त्या फादर आणि मदर दोघांनाही काय डायबेटीस आहे. डायबेटीस मीन्स द डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. अशा बरेचसे डिझीज, डॉर्फिझम असेल, डॉर्फिझम म्हणजे हाईट दोघे पॅरेंटची काय शॉर्ट असेल तर हा सुद्धा एक हेरिडिटरी डिसऑर्डर. असे बरेचसे हेरिडिटरी डिसऑर्डर्स असतात, त्यापैकी एक सांगितलं डायबिटीस आहे. तर जर मेल पॅरेंट्स फिमेल पॅरेंट्स दोघांनाही जर डायबिटीस आहे तर 100% चान्सेस असतील त्या चाइल्डमध्ये डायबिटीस असण्याचे. लक्षात. मग हा जर डिझीज क्युअर करायचा असतं तर काय करतात, द रिमूव्हल ऑफ डिफेक्टिव्ह जीन अँड द ॲडिशन ऑफ नॉर्मल ऑर हेल्दी जीन्स. मग जीन्स काढायचा आपण आणि तिथं नॉर्मल जीन्स, पण ही खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. 100% सक्सेसफुल असं नाही जीन थेरपीमध्ये. आणि लक्षात. मग जे कॉन्जेनायटल डिजीज समजतात विच स्टार्ट फ्रॉम दी बर्थ, इट्स मोस्टली हेरिडिटरी, मीन्स अनुवंशिक असतात ते. कळलं हे. आणि ते क्युअर करू शकतो आपण जीन थेरपी और एन्झाईम थेरपी.